क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। या 10व्या न्यायासंबंधाने आम्ही पाहणार आहोत इस्रायलावर दुसऱ्यांदा न्याय आणि त्याचं कारण इस्रायलाच्या आंधळेपणाबद्दल त्यांच्यावरती आलेला न्याय। जे 9 न्याय आम्ही पाहिले आणि प्रत्येक न्यायामागे देवाचं कारण होतं। देव दंड देतो, शासन करतो, जेणेकरून त्याच्या लोकांची पुनर्स्थापना व्हावी, त्याच्या लोकांनी देवाला ओळखावं आणि झालेल्या चुकांची दुरुस्ती करून येणाऱ्या पिढीने त्यातनं मार्ग काढून स्वतःला तयार करावं आणि स्वर्गामध्ये पोहोचावं। एक गोष्ट 100% सत्य आहे, जसं आता महिमा लेडी करताना म्हटले की पवित्र शब्द लिहिताना जे शास्त्री, जे परुषी लोक आहेत, ते लिहित असताना स्वतः आंघोळ करून त्या शब्दाचं, म्हणजे पवित्र हा शब्द इतका त्यांच्या दृष्टिकोनातनं की तो लिहित असताना सुद्धा शुद्धतेची गरज आहे। मग देव किती पवित्र आहे, ज्या देवाच्या शब्दाविषयी लिहिताना मनुष्य त्या शब्दाला एवढं घाबरतो आणि स्वतःचं शरीर पवित्र करण्याचा प्रयत्न करतो, तसं बायबल सांगतं वचन हे सुद्धा पाण्याचं काम करतं, ते आम्हाला शुद्ध आणि पवित्र करण्याचं काम करत आहे। आणि मग या इस्रायल लोकांवरती न्याय येण्याचं कारण त्यांच्या आंधळेपणाबद्दल इस्रायल लोकांवरती आलेला न्याय। रोमकराचं पत्र त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 25 वचन आपण वाचूया। रोमकराचं पत्र 11वा अध्याय त्याचं 25 वचन, इस्रायल लोकांवर आंधळेपणाबद्दल आलेला न्याय। बंधुजन हो, कोणी आपल्याला शहाणे समजू नये, माईक द्या मागे। हा, या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही। ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा, परराष्ट्रीय लोकांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत। या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल। इंग्लिश अनुवादानुसार इस्रायलाच्या एका भागात त्या कोडग्या शब्दासंबंधाने म्हटलं त्यांच्यामध्ये आंधळेपणा राहील। आणि 2 प्रकारचे आंधळेपण, एक नैतिक आंधळेपण आणि किंवा आत्मिक आंधळेपण आणि दुसरं शारीरिक आंधळेपण।
परंतु देव इस्रायल लोकांना दंड देताना म्हणतो की तुमच्याकडं आत्मिक आंधळेपण असणार आहे, तुमच्या आत्म्याची दृष्टी उघडली जाणार नाही. आणि सगळ्यात भयानक गोष्ट कोणती माहिती का? तो म्हटला एक रहस्य मी तुमच्यासाठी उलगडून सांगत आहे. पण देव त्याच्या लोकांना रहस्यातनं बोलू इच्छिते का? कारण पुष्कळ वेळा देवाचं वचन आमच्याकडे येतं, परंतु त्या वचनाला ज्या प्रकारचा प्रतिसाद आम्ही द्यायला पाहिजे आणि तो प्रतिसाद न दिल्या कारणानं नैतिक जीवनाची पातळी उंच होऊ शकत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन आमची आत्मिक पातळी उंच करण्याचं काम करतं. म्हणून बायबल सांगतं पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जाववणार नाही. मग न जाण्यासाठी कोणता अडथळा आहे? कोणती गोष्ट आहे? जसं बाह्य स्वरूपी मनुष्य स्वतःला रिपेअर करायला तयार आहे. बस जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल, शुद्धते संबंधानं सगळ्या क्रिया करायला तयार आहेत याजक लोकांनी. बायबल सांगतं की त्यांनी मोठे मोठे जगे घातले आणि आपलं अंग झाकलं, सगळं काही केलं, शुद्धतेचे नियम पाहिले, बाजारातनं बाहेर आले तर हात धुत होते, सगळं काही करत होते आणि वाट्या, वस्त्र, आंघोळ सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळत होते. शब्दात चंद्रदर्शन. आंतरिक शुद्धता मात्र त्यांची तयारी नाहीये, आतमध्ये शुद्ध व्हायला तयार नाहीये. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं तुमचे शब्दात, तुमचं चंद्रदर्शन, तुमचे मेळे याचा मला भीत आलेला आहे. देवाला त्याच्या लोकांना शिकवत असताना तो त्यांना आतून बदलण्याचं काम करत आहे. परंतु जाणून बुजून हेतू पुरस्सर देवाचा हेतू, देवाचा उद्देश हे लोक विसरून गेले. का देऊ नये का? शास्त्र हे कधीच वाचण्यासाठी नाही, नुसतं बायबल हे नुसतं अभ्यासण्यासाठी नाही. उपदेश आमच्या अंतःकरणाला, आमच्या कानाला बरं वाटावं याच्यासाठी पण उपदेश नाही. कोणताही उपदेश तुम्हाला उत्तेजन मिळावं किंवा तुम्ही आणि तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण व्हावा याच्यासाठी नाही. शास्त्रातलं प्रत्येक वचन तुम्हाला सुधारण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी, तुमची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि स्वर्गामध्ये तुमचं अस्तित्व कायमस्वरूपी, तुमचं घर स्वर्गामध्ये कायमस्वरूपी राहावं याच्यासाठी पवित्र शास्त्र आहे. परंतु या शास्त्राकडे इस्रायल लोकांनी जाणून बुजून हेतू पुरस्सर त्या ठिकाणामध्ये आणि दुर्लक्ष केलं. आणि मग दोन गोष्टी त्या ठिकाणात सांगितले. विदेशी लोकांचा भरणा एक शब्द वापरला गेलेला आहे. कुठपर्यंत ते आत्मिक आंधळे राहणार आहेत, कुठपर्यंत त्यांना देव दिसणार नाही. लक्षात ठेवा, शास्त्रातली गुपितं समजणं याच्यासारखं आंधळेपण कोणतंच नाहीये. जर देवाचं वचनच समजलं नाही ना तर आम्ही कुठंतरी ठेच काढणार आहोत. परमेश्वराच्या वचनाचं रहस्य वाचता का ते वचन परत? रोमकराचं पत्र 11 अध्याय 25 वचन. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये, शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा, परराष्ट्रीय लोकांचा भरणा आत येईपर्यंत, तो परराष्ट्रीय लोकांचा भरणा आत येईपर्यंत. काय सावधानतेचा इशारा इस्रायल लोकांना देवाने दिला. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ती स्त्री, कनानी स्त्री त्याच्याकडे येते, ती म्हणते की माझी मुलगी आजारी, तिच्यासाठी तुम्ही तिला बरं करा. येशू काय म्हणतो माहिती का? कोणी सुद्धा मेजावरचं काढून, मुलांचं काढून कुत्र्याला भाकर घालत नाही. तो म्हणतो इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी मी आलो. आणि इस्रायल लोकांनी त्याला वधस्तंभी दिलं. ज्या ख्रिस्तानं पृथ्वी तलावर या लोकांना उद्धार करण्यासाठी येशू जगामध्ये आला, त्या लोकांना उद्धार द्यावा. पण बांधणाऱ्यानं नापसंत केलेला धोंडा कोणशिला झाला. या लोकांनी त्याला नाकारलं. मग तो काय म्हटला? शास्त्री परुषी येशूला ओरडत होते या लोकांना गप्प करा. तो म्हटला या लोकांना मी गप्प केलं तर त्या आणि धोंड्यांपासून अब्राहमाची संतती मी निर्माण करेल. इस्रायल लोक धोंड्यांपासून मी निर्माण करेल. आणि तो म्हणतो की धोंडे ओरडतील आणि धोंड्यांपासून मी इस्रायलची संतती निर्माण करेल. काय झालं माहिती का? लोकांनी, इस्रायल लोकांसाठी ईश्वराला त्यांनी त्याला नाकारलं. मग तो म्हणतो की आता विदेशी लोकांना मी आतमध्ये घेईल. कोण विदेशी? आम्ही आहोत. हालेलुया. आमच्यासाठी येशू नव्हता, आम्हाला स्वर्ग नव्हतं. आणि काय देवाची कृपा हो! इस्रायल लोक ज्यांच्यासाठी येशू आला त्यांना तो दिसला नाही, पण आम्हाला तो दिसला. आत्मिक आंधळेपण आमचं निघून गेलं याच्यासारखं गौरव नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या,
प्रभूनं तुम्हाला त्याची ओळख दिली म्हणून तो म्हणतो तुम्ही मला शोधलं नाही, मी तुम्हाला शोधलेलं आहे. तुम्ही मला निवडलं नाही, मी तुमची निवड केलेली आहे. त्यानं आमची निवड केली, आम्ही नाही त्याची निवड केली. जगामध्ये कितीतरी लोक आहे की ज्यांना देवाची गरज आहे, पण त्या लोकांना देव दिसला नाही, ते रहस्य त्यांना कळलं नाही, पण ते रहस्य आम्हाला कळलं. आणि बायबल काय सांगतं माहिती का? आता हे इस्रायल लोक आंधळे, अजून पण तुम्ही इस्रायल मध्ये गेला तर ते येशूला देव मानत नाही, ते म्हणतात वेडा होता. येशू ख्रिस्त एक माथेपूर्ण व्यक्ती आहे. तुम्ही इस्रायल मध्ये जर गेला तर येशू विषयी सुवार्ता प्रसाराला कट्टर विरोध आहे. अजून सुद्धा ते लोक ख्रिस्ताला स्वीकारत नाही, कारण त्यांनी येशूला वधस्तंभी दिलं. आणि वधस्तंभी देणारे लोक कोण आहे? ज्यांनी शास्त्राचा गाढा अभ्यास केलेला, ज्या शास्त्रातले रहस्य जाणलेले लोक आहेत, पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत, पण त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं नाही. आणि बायबल सांगतं न स्वीकारल्या कारणाने त्यांचे डोळे मी आंधळे करून टाकेल. कुठपर्यंत? विदेशी लोकांचा कोटा पूर्ण होईपर्यंत. देवानं विदेशी लोकांचा कोटा राखून ठेवला. प्रेज लॉर्ड. रिझर्वेशन तिथून सुरू झालं. हालेलुया. पहिला कोटा तिथं स्वर्गामध्ये, त्या ठिकाणामध्ये तो म्हणते विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत. जोपर्यंत या भारतातनं, अन्य देशातनं, वेगवेगळ्या ठिकाणातनं, काय युरोप मधले लोक खरे ख्रिस्ती आहेत का? नाही. खरे यहुदी लोक इस्रायल मध्ये आहेत. आणि बाकी युरोप खंड, अमेरिका खंड, या सगळ्यांपर्यंत येशू आला, त्या लोकांनी त्याला स्वीकारलं. आणि ते लोक अन्य लोकच आहे, परराष्ट्रीय लोक आहेत, ते पण खरे प्युअर नाही आहेत. प्युअर कोण आहे? यहुदी प्युअर आहे. बायबल सांगतं मी तुम्हाला तोपर्यंत आंधळ करल, तुमच्या डोळ्यासमोर लोकांचं तारण होईल, लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचतील, पण तुमच्या दृष्टीला ते पडणार नाही. का? कारण तुम्ही हेतू पुरस्सर देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केले. एक वचन वाचूया. 2 विदेशी लोकांसंबंधानं 2 भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत, त्या आपण वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 21वा अध्याय आणि त्याचं 24 वचन. लुकाचं शुभवर्तमान 21वा अध्याय 24 वचन. लूक शुभवर्तमान 21वा अध्याय 24 वचन. ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेत पायाखाली तुडतील. दोन गोष्टीची भविष्यवाणी करण्यात आली. आणि त्यातली कोणती गोष्ट? पहिली गोष्ट सांगितली विदेशांचा काळ, म्हणजे हे लोक, विदेशी लोक इस्रायल मध्ये जाण्याचा काळ. कान देऊ नाही का? परराष्ट्रीय लोक या राज्यामध्ये किंवा इस्रायल मध्ये जाण्याचा एक काळ आहे. आणि दुसरं स्वर्गाच्या राज्यामध्ये विदेशी लोकांनी पाय ठेवण्याचा काळ. असे 2 कालखंड पवित्र शास्त्रात सांगितलेले आहे. येते का लक्षात तुम्हाला? विदेशी लोकांनी त्या इस्रायल वरती जायचं आणि त्या राष्ट्रावरती स्वारी करायची, त्या लोकांना अंकित करून घ्यायचं. याला म्हटलं परदेशांनी त्याच्यामध्ये प्रवेश करणं, त्याला अंकित करणं. ही एक भविष्यवाणी. आणि दुसरी भविष्यवाणी कोणती? तो परराष्ट्रीय लोकांचा भरणा. विदेशी लोकांनी तिथं पाय देणं, त्या इस्रायल लोकांना शासन करणं, दंड करणं, गुलाम करणं, त्यांच्यावरती सत्ता काबीज करणं, या लोकांना गुलाम म्हणून नेणं. आणि या प्रकारे विदेशी लोक तिथं इस्रायल मध्ये प्रवेश केला. आणि त्याची सुरुवात कुठं झाली माहिती का? विदेशी लोक भविष्यवाणी ज्या परमेश्वर त्या ठिकाणाला बोलला ना, त्याची सुरुवात 2 राजे 25वा अध्याय 21 वचन वाचूया. 2 राजे 25वा अध्याय त्याचं 21 वचन. प्रत्येक विदेशी लोक यरुशलेमेला पायाखाली तुडवतील. विदेशांचा काळ पूर्ण होईपर्यंत विदेशी लोक यरुशलेमेला पायाखाली तुडवतील असं भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. 2 राजे 25वा अध्याय 21 वचन. 21 बाबेलच्या राजाने त्यास हमात देशातील रिबला येथे मार देऊन ठार केले. या प्रकारे यहुदी लोकांस त्यांच्या देशातून कैद करून नेले. त्यांच्या देशात इथून सुरुवात झाली. कधी? पहिल्यांदा तो राजा त्यानं तिथं प्रवेश केला आणि यहुदी लोकांना कैद केलं. हा विदेशांचा इस्रायल मध्ये प्रवेश करण्याचा कालखंड. कधी त्या भूमीमध्ये पाय ठेवला? या लोकांनी देवाच्या विरोधामध्ये बंड केलं. कान देऊ नाही का? देव तोपर्यंत त्याच्या लोकांबरोबर चालतो जोपर्यंत ते त्याच्या वचनावर चालत राहतात. कान देऊ नाही का? असं नाही की यहुद्यांवर त्याचं एवढं प्रेम आहे
त्यानं यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगामध्ये पाठवलं, त्यांच्यासाठी तो वधस्तंभावरती मारला गेला. पण बायबल सांगतं ज्या देवाचे लोक त्याच्या वचनापासून फारकत घेतात, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतात ना, मग देव त्या लोकांना दंड देण्यासाठी काय करतो, पहिल्यांदा शत्रूच्या स्वाधीन करून टाकतो. जा शत्रूच्या स्वाधीन. आणि एकदा का शत्रूच्या स्वाधीन देवाने त्याच्या लोकांना केलं ना, बायबल सांगतं या राजानं यहुदी लोकांना गुलाम करण्याचं कालखंड सुरू झालेला आहे. म्हणजे विदेशी लोकांनी आतमध्ये यायला सुरुवात झाली पहिल्यांदा. या दुसरे राजाच्या पुस्तकामध्ये 25व्या अध्यायाच्या 21 वचनामध्ये आम्ही पाहतो, तिथून सुरुवात झाली. मग याचा अंत कधी होणार आहे? कधी कुठपर्यंत हे लोक, विदेशी लोक इस्रायलवरती राज्य करणारे, कुठपर्यंत हे लोक त्या देशामध्ये प्रवेश करणारे? अजून पण इस्रायलमध्ये अशांतता आहे, अजूनही त्यांना भीती आहे. मग कुठपर्यंत हो? याचा अंत कधी होणार माहिती का? हार्मोगिदोनची शेवटची लढाई, तिथं त्याचा अंत आहे. विदेशी लोकांचं शेवटचं त्या ठिकाणामध्ये असणारं युद्ध हार्मोगिदोनची लढाई, आणि त्यानंतर सगळं विदेशी लोकांचं आणि त्यांच्या देशावर स्वारी करणं बंद होऊन जाणार. पण तोपर्यंत यांना या प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागेल. शेवटचं युद्ध हार्मोगिदोनचं युद्ध, शेवटचं युद्ध, आणि ते युद्ध तुंबळ असणार आहे. या युद्धाची ना कोणी गणती करू शकत नाही. इतिहासात अजूनपर्यंत असं लढलं गेलं नाही. जगाच्या इतिहासामध्ये कोणी पाहिलं नाही, जगाच्या इतिहासात कोणी अनुभवलं नाही. इतकं भयानक प्रकारचं युद्ध, आणि ते युद्ध इतकं तुंबळ असणार आहे. याचं कारण काय हो? त्याला दोन कारण आहेत. शास्त्रात इतकं सुंदर लिहिलं ना, तो म्हणतो की तो काही काळ दूर लढतो आणि परत मोठ्या करुणेने जवळ पण करतो. मी कधी कधी या गोष्टी वाचताना मला असं वाटतं, शेवटचं युद्ध सगळं प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करणारे लोक त्या युद्धासंबंधाने एवढं सुंदर सांगतात की ते युद्ध म्हणजे भयानक युद्ध असणार आहे, आणि त्या युद्धानंतर जगामध्ये शांती येणार आहे. म्हणजे देवानं त्याच्या शत्रूच्या हाती या लोकांना सोपवलं, इस्रायल लोकांना. शत्रूनं त्यांना दंड दिला, त्यांचे हाल केले, आतुनात समस्या त्यांच्यासाठी पाठवल्या. पण काय देव स्वर्गामध्ये त्याच्या लोकांचे हाल बघेल का हो? मग शेवटी या लोकांनी, इस्रायल लोकांचे केलेले हाल स्वर्गातला देव पाहणार, आणि शेवटच्या युद्धामध्ये त्या शत्रूला असा जबरदस्त तडाखा देणार की तो सांगणार आहे, माझ्या लोकांवर आक्रमण करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला मी राखून ठेवत नाही. म्हणजे देव प्रेम करतो, आणि द्वेष करायच्या बाबतीमध्ये शत्रूसाठी प्रचंड द्वेष मोकळा करतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसरा जो कालखंड, आणि त्या दुसऱ्या कालखंडासंबंधानं म्हटलं, पहिला कालखंड शत्रूनं इस्रायल राष्ट्रामध्ये प्रवेश करणं, विदेशानं प्रवेश करणं इस्रायलमध्ये, हा म्हणजे गुलामगिरीसाठी. आणि दुसरा कालखंड इस्रायलमध्ये प्रवेश करणं म्हणजे विदेशी लोक ज्यांना ख्रिस्त माहित नव्हता त्यांना ख्रिस्ताची ओळख पटलं. हेही इस्रायल राष्ट्रावरती आक्रमण आहे. देवाच्या राज्यासाठी निवडलेले लोक, देवाच्या राज्याची मालकी यांची, यहुदी लोकांना देवानं त्याच्या राज्यासाठी तयार केलेले लोक आहेत. बाकीच्यांना प्रवेश नाही. पण तरी सुद्धा जसं ती बाई म्हणते, कुत्रा सुद्धा मेजावरचं पडलेलं खातो. त्यास तो म्हणतो, बाई असला विश्वास मला इस्रायल मध्ये सापडला नाही. धन्य लोक आहोत आम्ही, फक्त विश्वासानं ख्रिस्ती झालेले लोक आहोत. धर्म नाही बदलला. आम्ही भारतीय आहोत, हिंदुस्थान मधले आम्ही हिंदुस्थानी आहोत. हालेलुया. ख्रिस्ती हा अनुभव, हा विश्वास आहे, तो विश्वास आम्ही स्वीकारलेला आहे. आणि बायबल सांगतं, या लोकांचा भरणा होईपर्यंत हे लोक देवानं टार्गेट ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती का, सगळ्यात मोठं ऑफिस देवाचं त्याने टार्गेट दिलं. जसं पृथ्वी तलावरती ऑफिसमध्ये इन्शुरन्स करणारे त्यांना टार्गेट दिलं जातं ना, तसं या पृथ्वी तलावर प्रत्येक सेवा करणाऱ्या व्यक्तीला देवानं टार्गेट दिलं. एवढे आत्मे तुम्हाला आणायचे, आणि तेवढे आत्मे सोलापुरातनं, महाराष्ट्र, भारतातनं आणि जगातलं पूर्ण होईपर्यंत इस्रायल लोकांचे डोळे उघडले जाणार नाही. किती मोठी शोकांतिका, हे रहस्य पवित्र शास्त्रातलं त्यांना उलगडू जाऊ शकत नाही. आणि हाच मोठा न्याय आहे. तर देवाच्या वचनातलं गुपित नाही समजलं, शास्त्र नाही समजलं, तर याच्यासारखा मोठा न्याय कोणता आहे? तिजोरीमध्ये लपलेलं धन, आणि त्या धनावरती तुमची मालकी, तुमची सत्ता, आणि सगळं धन तुमच्यासाठी आहे, पण ते धन तुमच्या वाट्याला येत नाही. याच्यासारखा न्याय कोणता असणार आहे? पवित्र शास्त्र इतकं सुंदर पुस्तक, हे जगानं आणि बाकीच्या लोकांनी ज्यांना देवाचं वचन स्वीकारलं नाही यांच्यासाठी ते गुप्त आहे, परंतु सामान्य व्यक्तीसाठी ते खुलं केलं गेलं. हे किती मोठा
न्याय त्यांचा आहे. आणि म्हणून तुम्ही धन्य लोक आहात. तुम्ही मगाशी प्रार्थना केली पहाडी सिस्टरने की देवा आमच्यासाठी तू वचन खुलं केलं, किती धन्य लोक आहोत की देवाने आमचे डोळे आंधळे होऊ दिले नाहीत. काही लोकांना ते वचन समजत नाही आणि समजण्यासाठी त्यांची दृष्टी सुद्धा उघडली जात नाही. अजूनही ते आंधळेपणानं चालत आहे, अजूनही ते आंधळेपणानं मार्गाक्रमण करत आहे, अजूनही ते पापामध्ये आहेत, अजूनही त्यांना देवाचं वचन आणि त्यातलं रहस्य समजत नाही. आणि हा सगळ्यात मोठा देवानं त्या ठिकाणामध्ये आंधळेपणाचा न्याय त्यांचा केला. तो म्हटला मी त्यांना आंधळेपणामध्ये ठेवील. न्याय म्हणजे तो म्हटला मी मुद्दाम तुमचे डोळे आंधळे करणार आहे. हा पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही बघितलं तर तिथं असं लिहिलं की ज्या अलिशाला पकडण्यासाठी ते लोक आली, सैन्य आलं, तर तो देवाने त्यांचे डोळे आंधळे केले. आणि आता देव इस्रायल लोकांना म्हणतो मी स्वतःच तुमचे डोळे आंधळे करतो. आता प्रश्न हा आहे, आता मोठा प्रश्न कोणता? देवानं आंधळेपणाचा न्याय इस्रायलवर का पाठवला? हा देव नाही का? जसा इस्रायल लोकांना आंधळेपणा आला ना, असं नाही की आता इस्रायलला आंधळेपणा आला मग आम्ही वाचलो. जो न्याय इस्रायल लोकांचा तो आमचा पण होणार आहे. आम्हाला पण देव आंधळ करणार, आम्हाला पण तारण दिसणार नाही, आम्हाला पण स्वर्ग राज्य दिसणार. किती लोकांचं तारण होतं, किती लोकांचा उद्धार होतो. पण कालांतरानं त्यांना देवाच्या वचनाकडे त्याला त्यांच्यातला इंटरेस्ट निघून जातो, मंदिरातला इंटरेस्ट निघून जातो, आराधनेमधला इंटरेस्ट निघून जातो, त्यांच्यातला रस निघून जातो. त्याचं कारण काय? देवानं त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत. म्हणून आज जो न्याय आम्ही शिकणार आहोत ना, आणि तो न्याय त्याच्या अगोदर आता त्याचं टायटल तुम्ही लिहा, इस्रायल मध्ये आंधळेपणाला देवानी परवानगी का दिली? हा देवानं दिलेला आत्मिक प्रत्येक व्यक्तीसाठी इशारा आहे. त्याच्या खाली तुम्ही उत्तर, त्याचा प्रश्न जर तुम्ही टाकला तर त्याच्या खाली उत्तर लिहा, आंधळेपणाला देवानी परवानगी देण्याचं कारण देवानं इस्रायलाला दिलेला आत्मिक इशारा होय. आणि आपण सुद्धा सत्याविषयी आंधळे बनू शकतो आणि आपला त्यापासून बचाव होण्यासाठी देवानं त्यांच्या बाबतीत जसं केलं तसं आमच्या बाबतीत करण्याची देव परवानगी देऊ शकतो. म्हणून आम्ही सतर्क राहावं, वचनाच्या बाबतीमध्ये जाग राहावं. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं संदेश सहज घ्यायचा नसतो. संदेश हा कौतुक करण्यासाठी पण नसतो, कांदिव नाही का? संदेश कोणी वाखणणी करण्यासाठी नसतो. संदेश हा आम्हाला उत्तेजित होण्यासाठी नसतो. संदेश आमचे डोळे उघडावेत याच्यासाठी असतो. संदेशानं आमचे आत्मिक नेत्र उघडावेत याच्यासाठी असतो. एक वचन वाचू, मत्तयाचं शुभवर्तमान 13वा अध्याय त्याचं 13 वचन. मत्तय 13:13. शिष्यांना तोच प्रश्न त्या ठिकाणामध्ये पडला होता आणि येशूचे शिष्य, परंतु त्यांना किती मोठा प्रश्न पडला वाचूया. यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो. त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही आणि ऐकत असता ऐकत नाही. कसं शक्य हो? पाहत असता पाहत नाही, ऐकत असता ऐकत नाही. काय कळतं का? देव येशू बोलतो कसं? पाहत असता पाहत नाही, ऐकत असता ऐकत नाही. म्हणजे ते पाहतात पण त्यांची जी दृष्टी आहे, जे पाहायचं ते पाहत नाही, नको ते पाहतात. जे रहस्य पवित्र शास्त्रामधलं आहे ना. आता पहा, कधी कधी आंधळेपणाने येणारे लोक आहेत. एक साधं उदाहरण तुम्हाला चर्च मध्ये देतो. इथं वाजवणारे लोक आहेत, वाजवतात. लीडिंग करणारे लीडिंग करतात, गाणारे गातात. आता पाहणाऱ्यांनी काय केलं पाहिजे? तो वाजवत आहे बरं का देवासाठी, पण तो ते नाही पाहत. तो काय पाहतो? तो वाजवताना ते कशी ऍक्टिंग करतो, त्याचं तोंड कसं वाजवतं. मग तो काय म्हणतो? ते पाहतात पण अरे ते वाजवताना अभिषेक उतरून येतो ते पहा. बोलणारा शब्द जो बोलतो ना, त्याच्या शब्दातला अंतर्भाव तुम्ही पहा, त्याचे हावभाव पाहू नका. लक्षात ठेवा, साध्या साध्या गोष्टी देव आमच्या बाबतीमध्ये इतकं जागरूकतेने आम्हाला सतर्क करण्याचं काम करत आहे. तो आमच्या बुद्धीवरचा गंज काढण्याचं काम करत आहे. आणि एकदा का आमची सवय बदलली ना, तिथून पुढे तो आंधळेपणा नको होतो की तुमच्यावरती आंधळेपणा येणार आहे का? कारण तुम्हाला काय पाहायचंय हे तुम्ही पाहू शकत नाही आणि म्हणून तुम्ही पाहता पण तुम्हाला पाहता येत नाही. त्याच्या मागचं देवाचं गांभीर्य, तो अभिषेक, त्याचं सामर्थ्य. काही लोक वर्शिप एन्जॉय करू शकतात, काही लोकांसाठी वर्शिप अडखण सुद्धा होतं का? कारण पाहायचं ते पाहत नाहीत. पण काही लोक वर्शिप मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर त्यांचं चित्त थाऱ्यावर नसतं.
तो त्यांच्यावरती आलेला आंधळेपणाचा न्याय आहे. कान देऊ नाही का? जर तुम्हाला वर्शिप एन्जॉय करता येत नसेल ना, समजायचं मला देव जे पाहायला सांगतो ते मला पाहता येत नाही. हे शिक्षण गल्ली बोळात जाऊन प्रत्येक मंडळांमध्ये तुम्ही जाऊन द्या, कारण ती काळाची गरज आहे. लोकांना या आंधळेपणात मला मोकळं करायचं. ते पाहतात पण त्यांना पाहता येत नाही, ते ऐकतात पण त्यांना ऐकता येत नाही. ते ऐकतात पण मग तुम्ही त्यांना कानाचा आंधळेपणा देणार आहे. ऐकलेले शब्द त्यांनी ऐकू नये, मग काय ऐकावं त्यांनी? देव जे बोध करतो तो बोध ऐकत नाही. मग ते काय म्हणतात माहिती का? त्यानं मलाच उपदेश केला हे ऐकतात बरेच लोक. आज त्यांनी मला धरून मारला, आजचा उपदेश मला जोडण्यासाठी तर मलाच टार्गेट. जे ऐकायचं ते ऐकायला आलं नाही, नको ते का तू ऐकलेले. आंधळेपणाचा न्याय आहे. कधी कधी देवाचं वचन बोललं जातं ना, इतकं प्रामाणिकपणे ते आम्ही स्वीकारतो, तिथंच गुडघे टेकून म्हणतो देवा धन्य आहे, तुझं वचन किती अद्भुत रीतीने माझ्याशी बोललं आणि या वचनाने तू माझ्या जीवनाची पुनर्बांधणी केली. कान देऊ नका म्हणून तो म्हटला मी दाखल्यांनी त्यांच्याशी बोलत आहे. काय म्हटलं तो? यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो. का दाखल्यांनी बोलतो? कारण ते पाहत असता पाहत नाही, पाहत असता पाहत नाही, आणि ऐकत असता ऐकत नाही, ऐकत असता ऐकत नाही, व त्यांना समजतही नाही. पण त्यांना समजतही नाही. पुढे तो की मी ते पाहत असताना त्यांना पाहता येत नाही, ऐकत असताना ऐकत नाही, आणि त्यांना समजत पण नाही. म्हणजे तो त्यांना आंधळ करून टाकत आहे. देवाचे प्रिय लोक, आत्मिक आंधळेपणा फार मोठा शाप आहे, तो फार मोठा न्याय आहे. जर माझ्या भावना देवाशी समरूप होत नसतील, मला जे पाहायचं ते पाहता येत नाही, ऐकायचं ते ऐकायला येत नाही, तर माझ्या जीवनाची परिस्थिती मी तपासून पाहावी. मी निराश आहे हे त्याचं कारण नाही. बरेच लोक म्हणतात मी निराश असल्या कारणानं देत नाही. हो, तुम्ही निराश आहे म्हणून नाही, देवानं तुम्हाला आंधळ केलंय. माझ्या जीवनात प्रश्न आहे म्हणून नाही, प्रश्न आहेत म्हणून नाही, आंधळ झालेल्या तुझ्या लक्षात आहे ना. तो देव म्हणतो मी दाखल्यानी शिष्यांशी बोलणार आहे, माझ्या लोकांशी मी दाखल्यानी बोलणार आहे. म्हणून काही लोक संदेश घेऊन इतकं आनंदानं घरी जातात. ते म्हणतात आजचं वचन एक माझ्यासाठी अलौकिक अशा प्रकारचा आरसा होता. आजचं वचन माझ्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाटणी देणारा क्षण ठरलेला. आजच्या वचनाच्या द्वारे देवानं माझं स्वतःचं जीवन मला दाखवलेलं आहे. आणि इतकं सुंदर जीवन असताना जर ते आमच्यामध्ये नसेल, लक्षात ठेवा, देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये तो म्हणतो जर जे पाहतात ते पाहता येत नसेल, का आत्मिक आंधळेपणा येतो? जे पाहायचं ते पाहता येत नाही, आत्मिक आंधळेपणा येणार. परमेश्वराच्या भवनामध्ये जे पाहायचं तेच पाहायचं. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? काय पाहायचं? मग देवाच्या वचनाचं कार्य पाहायचं, लोकांचं जीवनाचं परिवर्तन होतं हे पाहायचं, लोकांमध्ये बदल होतो, परिवर्तन होतं हे पाहायचं. हा चर्चेस मध्ये सतत तुम्हाला बदल होताना दिसतील, रोज नवीन अनुभव. कोणतं जगातलं चर्च हे परिपूर्ण चर्च नसतं, त्याला रोज नवीन ऍडव्हान्स देव जसा चालवेल तसं त्याच्यामध्ये बदल, चेंजेस दिसायला लागतात. आता सुरुवातीला आपण चर्चमध्ये होतो त्यास आपल्याकडे एक छोटासा बॉक्स होता, आता तो बॉक्स आपण डोनेट केला, तो बॉक्स होता. आता आपल्याकडे बघितलं तर साऊंड सिस्टम एवढी मोठी आहे. आता समजा एक व्यक्ती म्हणतो त्यावेळेस आपलं बघा चर्च आणि आता बघा उगीच ऍडव्हान्स करत राहिलेले. पाहायचं ते पहा ना, याच्यातलं अभिषेक किती येते ते पहा. दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह काय म्हणतो की देवानं आपल्याला कुठून कुठं आणलं. दुसरं मत हा कशाला विनाकारण खर्च आहे. जसं मी पाहतो की तो आणि यहूदा म्हणतो ना, यातले दान यातले पायावरती ते आणि अत्तर होतायला लागली. जर त्या आणि दानकोशामध्ये टाकले असते तर गरिबांना नसतं का लावलं. पाहायचं तेच पहा, दुसरं पाहू नका. आणि दुसरं जर तुम्हाला दिसत आहे आत्मिक आंधळेपणा आहे. तुम्हाला दिसतं की माझं चर्च आता जगाबरोबर पुढे चाललेलं आहे. चर्च मधली आराधना वेगळी आराधना आहे. चर्च मध्ये देवाचं काम झालेलं आहे. अहो हे सगळं आमच्याकडे आलं ना. आज आमच्याकडे 700 रुपयाचा बॉक्स होता, 1,500 रुपयाचा एम्प्लिफायर होता. आज देवानं आमच्याकडे दिलं. माझ्याकडे काय भावना येणार आहे? एवढं आम्ही करू शकलो कारण देव आमच्या बरोबर होता आणि परमेश्वरानं जे पाहायचं ते पाहायला पाहिजे. पूर्वी आमच्याकडे तशी प्रार्थना नव्हती, आम्ही लोकांना असंच पाठवून देत होतो. आता आम्ही पुढे थांबून लोकांकडून प्रार्थना करून घेतो. काही लोकांचा दृष्टिकोन असेल हे काही नवीन चालू केलं, पाहायचं ते पहा, लोकांना बरं होत आहे, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. जे पाहायचं ते पहा.
जर ते दिसत नसेल तर तो म्हणतो मी तुमचे डोळे आंधळे करून टाकले. ते वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळ्या पद्धतीनं देवाच्या सेवकांशी बोलत असतो. तो तुमच्याशी पण बोलत असतो, तुम्ही पण त्या गोष्टी करत असता. आणि देव तुम्हाला त्या गोष्टी दाखवत आहेत ना, मग त्याच्याबरोबर चालायचं, अन्यथा आत्मिक आंधळेपणा ठरलेला आहे. परमेश्वर, जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर सांगतात की एक डोळ्याचा वापर जास्त झाला, एक डोळ्याचा कमी झाला, त्यामुळं हा एक डोळा आहे तो आता निष्क्रिय झालेला आहे. आता तुम्ही काय करा, हा डोळा बंद ठेवा आणि या डोळ्याचा वापर जास्त करा, मग हळूहळू आणि सुधारणा होईल. मला वाटतं त्या याच्या बाबतीमध्ये इंडिकेट सिस्टरच्या नातवाच्या बाबतीमध्ये त्याचा एक डोळा आणि थोडासा फॉल्टी झाला. मग डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर काय म्हटले की एकाच डोळ्याचा वापर जास्त झाला, एकाचा कमी झालेला आहे आणि मग आता त्याही डोळ्याचा वापर करा. तसंच आमच्या बाबतीमध्ये आहे. कोणत्या नेत्राचा वापर करत आहोत आम्ही? विश्वासाच्या का अविश्वासाच्या? काही लोकांनी अविश्वासाचा नेत्र वापरला, कारण देव म्हटलं आंधळा होऊ दे डोळा, दिसू देऊ नका यातलं रहस्य, यातलं सामर्थ्य त्याच्या नजरेला येऊ देऊ नकोस. म्हणून देव आंधळेपणाची परवानगी का देतो? देव अनेक गोष्टीविषयी आमच्याशी बोलतो, आम्हाला काही गोष्टी दाखवतो, अनुभवतो, पण तरी पण ती गोष्ट आम्ही मनावर घेत नाही, म्हणून देव आंधळेपणा पाठवतो. काही गोष्ट देव आमच्याशी बोलतो. आंधळेपणा पाठवण्याचं पहिलं कारण, देव आमच्याशी काही गोष्टी बोलतो, काही गोष्टीचा अनुभव आम्हाला देतो, पण त्या गोष्टी मनावर घेण्याच्या ऐवजी आम्ही दुर्लक्ष करतो आणि म्हणून देव आंधळेपणा आमच्यावरती पाठवतो. सांगा बरं पहिलं कारण काय? आत्मिक आंधळेपणा पाठवण्याचं पहिलं कारण, देव आमच्याशी बोलतो, काही गोष्टी आम्हाला अनुभवानं दाखवतो आणि त्या दाखवलेल्या गोष्टीवर, बोललेल्या गोष्टीवर आम्ही काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या ऐवजी दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा, देवाचा शब्द दुर्लक्षित करणं याच्यासारखं भयानक गोष्ट कोणती नाही. देवाला राग येतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीने, मला पण असं मी सांगितलं, कोणी दुर्लक्ष केल्यावर असं राग येतो, असं वाटतं की जाऊन एक थोबाडात द्यावं. मी तर साधा पाळक आहे, देव तर माझा बाप आहे. अशा कितीतरी पाळकांचा बाप, त्याला किती राग येत असेल. आणि लक्षात ठेवा, देवाचं वचन जे तुम्ही ऐकताना अगदी सहजपणे घेऊ नका. म्हटलं ते बोलला ना प्रभू, सगळं होऊ दे, मला रहस्य कळू दे, मला ते दाखले, त्यातले सिद्धांत कळू दे, मला ती वचन कळू दे आणि ते वचन माझ्या जीवनामध्ये मला अंगीकारण्यासाठी कृपा पुरव. ते वचन ग्रहण करण्यासाठी लागणारी ताकद तुम्हाला दे. दुसरी गोष्ट, का देव आमच्यामध्ये आत्मिक आंधळेपणा पाठवतो? मत्त्याचं शुभवर्तमान 13 अध्याय 16 आणि 17 वचन. पण धन्य तुमचे डोळे, धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, आणि कान, कारण ते ऐकत आहेत. ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो की, मी तुम्हास खचित सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास, ते पाहावयास पुष्कळ संदेश दे, पुष्कळ संदेश दे, व नीतिमान जन, नीतिमान जग उत्कंठित होते, उत्कंठित होत, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता, आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. किती धन्य लोक, किती आशीर्वादित लोक आहोत. अहो, आमच्याकडे पैसे, संपत्ती आहे म्हणून आम्ही आशीर्वादित नाही. आम्हाला वचन समजतं, जे रहस्य या संदेशांपासून गुप्त होतं आणि देवानं ते तुमच्यासाठी खुलं केलं. आणि काय लिहिलं माहिती का? फार संदेश दे, कित्येक संदेश दे. एवढंच नव्हे तर कित्येक धार्मिक लोक, नीट आहे का, धार्मिक लोक, ज्या धार्मिक लोकांसंबंधानं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, काटेकोरपणे वचनाचं पालन करणारे लोक. अर्पणाच्या बाबतीमध्ये म्हणू नका, शब्दाच्या बाबतीमध्ये म्हणू नका, अशुद्ध जीवन आणि त्याच्यापासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी म्हणू नका. ते व्यभिचार करत नव्हते, जारकर्म करत नव्हते आणि शिवीगाळ करत नव्हते. सगळं काही त्यांचं नीटनेटकं होतं. बायबल सांगतं, या सगळ्यांना मी ते रहस्य लपवलं आणि ते रहस्य मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रगट केलं, कारण तुम्ही धन्य लोक आहात. मी देवाला धन्यवाद देतो. कितीतरी धार्मिक लोक जगामध्ये होते, पण देवानं माझ्यासारख्या पाप्याला हे वचन प्रगट करावं, काय योग्यता आहे आपली.
काय मोठा आशीर्वाद आहे, किती मोठं विशेष प्रकारचं कृपा आम्हाला मिळाली. जगामध्ये आज कित्येक विद्वान लोक आहेत, मला खूप लोक येऊन भेटतात. एक बायबल कॉलेजचा प्रिन्सिपल माझ्याकडे आला मगर दिवसामध्ये, एका ठिकाणामध्ये मीटिंग साठी गेलो, खास माझ्याजवळ येऊन थांबला. तो म्हटलं मी PhD केलेली बायबल मध्ये, एक पुस्तक मी सोडलं नाही, पण आज मला कबूल करावं लागतं, जे रहस्य तुमच्याकडे ते माझ्याकडे नाही. का? माझ्याकडे ज्ञान नाही, मी एवढा अभ्यास केला नाही, मला माझ्याकडे PhD नाही, BD नाही, काय BTH नाही, काय नाही, पण एक मात्र आहे की देवाची कृपा, जे रहस्य प्रगट होण्यासाठी माझ्याकडे, आणि आज रात्री तीच कृपा तुमच्याकडे आहे. या जगात कितीतरी लोक आहेत, आज बसले असतील बायबल घेऊन, काय सांगावं त्यांना, त्याच्याविषयी शोध घेत असतील की काय सांगावं, पण त्यांचं डोकं फ्रँक झालेलं आहे, त्यांना माहित नाही काय सांगावं. पण आज रात्री परमेश्वराच्या मंदिरामध्ये मी उभा आहे आणि मला प्रश्न पडला किती सांगावं. का? कारण हे रहस्य देवानं प्रगट केलेलं आहे आणि धन्य आम्ही लोक आहोत, तो देव आम्हाला ते प्रगट करत आहे, रहस्यानं बनलेलं जीवन आहे. इस्रायल लोकांवर आंधळेपणाचा न्याय येण्याचं कारण बायबल सांगतं की धन्यता ते स्वीकारला तयार नाहीये, ते रहस्य ते स्वीकारला तयार नाही, त्याला ते पवित्र वचन ऐकण्यासाठी ते तयार नाहीये, सिद्धांत जाणून घेण्यासाठी ते तयार नाहीत. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांना, हजारो ख्रिस्ती लोकांना अज्ञात अशी सत्यता तुम्ही ऐकल्यावर त्याला खरोखर किंमत देणार आहात का? प्रश्न तुमच्या समोर आहे. सत्य तुम्ही ऐकलं ना, आज तो म्हणतो की एवढं मोठं सत्य मी जगामध्ये असणाऱ्या धार्मिक लोकांना, एवढंच नव्हे तुमच्या अगोदर कितीतरी संदेश ते होऊन गेलेले आहेत, जी शास्त्रामध्ये त्यांची नाव आहेत. कान देऊ नका, मी तुम्हाला काय सांगत आहे, किती महत्वाची गोष्ट सांगत आहे. शास्त्रात ज्यांची नाव आहेत असे महान संदेश ते होऊन गेलेले आहेत, धार्मिक लोक पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेलेले आहेत, पण तो म्हणतो मी त्यांना ऐकवलं नाही, पण आज रात्री मी ते तुम्हाला ऐकवत आहे. तुम्ही धन्य आहात. त्या टीव्हीवरच्या लोकांना मला सांगू द्या, तुम्ही धन्य लोक आहात, तुमच्या परिवारामध्ये हे वचन तुमच्याकडे आलेलं आहे. हे असंच नाही आले, देवानं ते तुम्हाला प्रगट करावं याच्यासाठी खूप खास प्रकारची कृपा तुम्हाला पुरवलेली आहे. म्हणून देवाच्या मंदिरात जाल त्यास त्या वचनाकडे अतिशय बारकाईने लक्ष द्या. संदेश संपण्याची कधी वाट पाहू नका. संदेश देवापासून आलेलं रहस्य आहे आणि ते रहस्य माझ्यापर्यंत येत असताना माझं सारं लक्ष त्याच्याकडे लागलं पाहिजे, कारण देवानं ती दृष्टी तुम्हाला दिलेली आहे. आज कित्येक लोक त्या संदेशाकडे तितकं गंभीरपणे ते पाहत नाही. त्याला कित्येक लोकांना, कित्येक मंडळींची अवस्था अशी आहे. मगाशी प्रार्थना करताना जसं ते सिस्टर पाडेने प्रार्थना केली, देवा कित्येक लोक तुझ्या वचनासाठी भुकेले ताणलेले झालेत, पण ते वचन त्यांच्याकडे येत नाही. त्यांच्याकडे संदेश संपण्याची उत्कंठा आहे, पण त्याला वचन काय माझ्यापर्यंत त्याच्या संबंधाने उत्कंठा नाही. आणि बायबल सांगतं, अरे मी संदेशांपासून लपवलं, धार्मिक लोकांपासून लपवलं आणि तुमच्यासाठी रहस्य मी प्रगट केलं. आणि एवढं रहस्य तुमच्याकडे येत असताना त्या रहस्याकडे तुम्ही लक्ष देतात का त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत? देवाला किती राग येलो, कांदळेपणा आला. परंतु एवढं मी सगळं गुपित तुमच्यासाठी उघडं करतो आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, मग मी तुम्हाला आंधळेपणा का पाठवले? का दुसरं कारण त्याचं, जे रहस्य प्रभूनं या लोकांपासून गुप्त ठेवून तुम्हाला प्रगट केलं आणि त्या वचनाकडे जर कोणी दुर्लक्ष करतो ना, मग तुम्ही आंधळेपणा त्यांच्यावरती पाठवणार आहे. हे काही असते ना, ती काय करते, लाडक्या पोराला सगळ्यांमधलं चांगलं काढून ती गपचूप ठेवते तिला. मग सगळे झोपल्यावर तो पोरगा आला, हे बघ तुझ्यासाठी ठेवलं, खा खा खा. आणि तो पोरगा येतो, काय त्या आईच्या मनाची कल्पना करा. देव त्याच पद्धतीने तुमच्याकडे पाहत आहे, सगळ्यांपासून काढून तुम्हाला ठेवलं. हालेलुया. सगळ्यांना त्याने कितीतरी लोकांना द्यायचं, पण तो म्हटलं नाही, आज बायबल स्टडीला जे येणारे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी तो गुप्त ठेवलेलं मला द्यायचंय. आणि बायबल स्टडीला आलेला एक व्यक्ती त्याच्याकडे असं सहजपणे दुर्लक्ष करतो, तो ह्याला मी आंधळ करून टाकतो. तुमच्या चेहऱ्यावर जे दिसतं ना, याचा अर्थ तुमचे डोळे प्रभूने उघडलेले आहेत. मला ते वचन समजतं, तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात. आणि तो इंटरेस्ट का निर्माण होतो? दिसलं तर इंटरेस्ट निर्माण होतो ना. आंधळ्याला पिक्चर दिसल्यावर दाखवल्यावर पाहिल का, तो फक्त काय चाललंय माहित नाही, कोण हिरो आहे, कसा आहे, दिसायला कसा आहे.
काही लोक तसंच आहे, वचन ऐकतात, फक्त ते ऐकतात, पण ते ऐकण्याचं एन्जॉयमेंट जो आहे, जो आनंद आहे, ते उपभोगू शकत नाही. म्हणून ते म्हणतात ऐकतात पण ते ऐकत नाही. हालेलुया. ते ऐकतात पण ऐकत नाही म्हणजे काय? वचन ऐकतात पण त्यातलं पालन करण्यासाठी जे ऐकणं ते त्यांच्याकडे नाही. ऐकलं त्यांनी पण पालन करणं हे ऐकणं आहे. वचनाच्या द्वारे दुरुस्ती करणं हे पण ऐकणं आहे. म्हणून ते ऐकतात पण ऐकत नाही. ते पाहतात पण पाहत नाही. पाहायचं जे आहे ना ते पाहत नाही, नको तेच पाहतात आणि मग ते निराश होऊन घरी जातात. कुठलाच आनंद नाही. आणि काही लोक चर्च सुटल्यावर एवढे हॅप्पी असतात ना, ते म्हणतात अरे आज काय अभिषेक, आज काय सामर्थ्य होतं, आज काय सगळं चर्च भरून गेलं होतं, प्रत्येकाला देवानं किती आनंदित केलं, कितीकांचे अश्रू पुसले. जाताना त्यांच्याकडे साक्षी घरी गेल्या, आज आमच्या चर्च मध्ये असा उपदेश झाला, अशी आराधना झाली, अशा साक्षी घडल्या. ती एन्जॉय तुम्ही करता का? कारण जे पाहायचं तेच देवानं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि काही लोक घरी गेल्यावर सगळ्या निगेटिव्ह बातम्या देत राहतात का? कारण जे पाहायचं ते त्यांनी पाहिलं नाही, नको तेच पाहिलं. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, काय पाहता हे पण सांभाळा. आंधळ होऊ नये म्हणून काय पाहायचं तेच पाहायचं. कुठल्याच फॅमिली मधल्या कुठलेच प्रश्न पाहत बसू नका. त्या फॅमिलीत देव जे काम करणार आहे ते पहा. हे चर्च आहे, ही मंडळी आहे. देवाला त्या गोष्टी आवडतात. त्यांनी प्रश्न पाहिला पण तो प्रश्न देवाचं कोणतं गौरव आहे ते अनुभवला. तो अनुभव तुम्हाला येणार आहे. म्हणून आंधळेपणा देण्याचं कारण काय? त्या वचनाला देवाच्या प्रिय लेकरांनी, हजारो ख्रिस्ती लोकांनी अज्ञात अशी धन्य सत्यता ऐकली. अज्ञात म्हणजे ज्याचं ज्ञान कुणाला नव्हतं, अशी अज्ञात सत्यता, अज्ञात रहस्य देवाने तुम्हाला प्रगट केलं. आणि त्या वचनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्ती संबंधाने देव म्हणतो मी त्याच्यावरती आंधळेपणा पाठवणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, वचन आलं ना हे असंच तुमच्याकडे आलं नाही. जिथं महाराष्ट्रामध्ये लोक हजारो लाखो रुपये खर्च करून वचन ऐकण्यासाठी एकत्र जमतात. परवाच एका पास्टरचा फोन आला, पास्टर प्रार्थना करा, आम्हाला फार मोठ्या मीटिंगचं नियोजन करायचं, देवानं आमच्या आर्थिक गरजा भागवाव्यात म्हणून प्रार्थना करा, तुमचं वचन तिथं गाजवलं गेलं पाहिजे. त्यांच्याकडे जवळजवळ 4 महिने झाले ते तयारी करत आहे त्या वचनासाठी, आणि तेच वचन तुमच्याकडे सहजपणे येतं. ही किती मोठी गोष्ट देवानं आपल्याला दिलेली आहे. आणि समजा या वचनाकडे दुर्लक्ष केलं तर तो काय म्हणतो, मी त्यांच्यामध्ये आंधळेपणा पाठवणार. आत्मिक आंधळेपणा सारखं वाईट गोष्ट जगामध्ये कोणती नाही. पुढे वाचूया. आंधळेपणाचं आणखी एक कारण, 4थं कारण तुम्ही ते लिहू शकता. इस्रायल लोकांनी सत्याला किंमत दिली नाही आणि म्हणून देवानं त्यांचे डोळे आंधळे केले. पुढचं कारण, का देवानं आंधळेपण पाठवलं? कारण त्यांनी सत्याला किंमत दिली नाही. आणि लक्षात ठेवा, जो व्यक्ती सत्याला किंमत देत नाही ना, जो व्यक्ती सत्याला किंमत न देता दुसरा एखादा व्यक्ती सत्याला किंमत देतो ना, मग देव काय करतो? याचे डोळे बंद ठेवतो आणि त्याचे डोळे उघडतो. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? जरा जोरात म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. मी जर सत्याला किंमत दिली नाही ना, कधी कधी आम्ही एखादी गोष्ट नेऊन दाखवलं, हे बघ ना किती सुंदर, हे काय विशेष, त्याच्याकडे नाही जात, मग दुसऱ्याला हे बघ कुठे मिळालं, किती सुंदर आहे, मी किती शोधत होतो, हे मला सापडलं नाही. ती वस्तू कुठून आणली तू? तुला आवडली? हा, तुला. मग आम्ही सगळं वर्णन करून त्याला सांग. आणि हा व्यक्ती तिकडं, त्याला तुम्ही काही सांगत नाही, त्याने ती फक्त वस्तू पाहिली, त्याच्यावर त्याचं मत बनवलेलं आहे. देवाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. इस्रायल लोकांना देवानं स्वर्ग राज्य दाखवलं, येशू दाखवला, तारण दाखवलं, आणि बायबल सांगतं येशू संबंधानं ते लोक म्हटले, येशू म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे. सत्य येशू असताना या सत्याला त्यानं स्वीकारलं नाही, त्याने त्याला तुच्छ मानलं, त्याला बलजबूल, भूतांचा अधिपती, त्याला सैतानी शक्तीने प्रभावित असणारा व्यक्ती, त्याला वेडा आणि त्याला धर्मभ्रष्ट म्हटलं, याला वधस्तंभी द्या म्हटलं. आणि त्या ठिकाणामध्ये कनानी स्त्री आपल्या मुली संबंधाने जात असताना ती त्याला म्हणते की माझ्या मुलीवरती कृपा कर. वधस्तंभावरचा चोर म्हणतो तुझ्या गौरवाने येशील, राजाधिकाने येशील, माझी आठवण कर. आणि येशू त्याला म्हटलं आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. सुखलोकाची खात्री निकोदेमस रात्रीच्या समय येशू कडाला स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय करावं म्हटलं. येशू त्याला सांगितलं पाण्याने आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. निकोदेमस त्या रात्री त्याला बाप्तिस्मा घेऊन स्वर्गाच्या राज्याची खात्री मिळू शकला असता, परंतु तो त्या रात्री
मंत्री घराच्या बाहेर गेला, परंतु चोरानं येशूला जवळ साधलं आणि त्यानं सत्य स्वीकारलं, देवाच्या पुत्राला स्वीकारलं, त्याचं गौरव स्वीकारलं, स्वर्ग राज्याची खात्री त्यानं तपासून पाहिली आणि येशूला म्हटला, राजाधिकारी माझी आठवण कर. आणि बायबल सांगतं एवढं मोठं रहस्य त्याने स्वीकारलं आणि म्हणतो म्हटला, आज माझ्यावर सुखलोकात असेल. एवढं सुंदर गौरव, एवढं सुंदर रहस्य नाकारणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये कसं तेज राहील? सत्य स्वीकारा. सत्य स्वीकारणं ही आमची जबाबदारी आहे, अन्यथा गांधी नाही का? कोणत्याच वचनावर आक्षेप घेऊ नका, कोणत्याच नाही. गांधी नाही का? कोणत्याच वचनावर आक्षेप घेऊ नका. वचन जसं तुमच्याकडे आहे तसं स्वीकारा, आणि जसं आहे तसं स्वीकारायला सुरुवातीला तुम्हाला ते पटणार नाही, पण वचनावर विश्वास ठेवल्यानं तुमचं नुकसान तर नक्कीच होणार नाही. कधीच नुकसान होणार नाही. आहे तसं 100% सत्य स्वीकारायचं. का, कशाला, कधी, असं घडलं का हे प्रश्न कधी विचारू नका. देव जसं बोलतो तसं वचन स्वीकारायचं. आणि स्वीकार नाही तर तो काय म्हटला, मी तुमचे डोळे आंधळे करून मी त्या लोकांचे डोळे उघडेल. आणि आज जर तुम्ही चर्च मध्ये बघितलं ना, जे लोक जिवंत देवाची ओळख त्यांना नव्हती, त्यांना ओळख झाल्यावर ते आमच्यापेक्षा जास्त देवावर प्रेम करायला लागले. काय करू आम्ही? येशूला स्वीकारण्यासाठी काय काय केलं त्याची लिस्ट आम्हाला द्या, आम्ही तेच करणार आहे. परवा कोणीतरी त्या दिशाला सांगितलं की आता आम्हाला बाळ होणार आहे. आतापर्यंत आम्ही आमच्या बाळाचं नाव वेगळ्या पद्धतीने ठेवलं, पण आता जे बाळ आम्ही चर्च मध्ये आल्यापासून येशूने दिलं त्याचे काय विधी ते आम्हाला सांग. आता आम्ही दुसरं काही करणार नाही, सगळं येशूच आम्ही करणार आहोत. का हो? हे सत्य त्यांना ते रहस्य प्रगट झालं, आम्हाला कळत नाही का? बायबल सांगतं विदेशांचे डोळे देवानं उघडले. का? कारण सुंदर सत्याला अनेक लोक किंमत देत नाही. नाही का? त्याचा मुद्दा तुम्ही लिहा. सुंदर सत्याला किंमत न देता जे लोक सुंदर सत्याला किंमत देतात, देव त्यांचे डोळे उघडणार. सत्याला सुंदर म्हणा, आमेन म्हणाल का? सत्याला कधी कुरूप ठरवू नका. बरेच लोक म्हणतात ते कसं काय शक्य आहे, हे उगाच जास्तीचं सांगतात, असं एवढं कोण धार्मिक होईल का? अहो, ते सत्य सुंदर आहे, ते स्वीकारावंच लागतं. सुंदर सत्याला किंमत न देता तुम्ही जर जे लोक त्या सत्याला किंमत देतात, तर देवाचं वचन आपल्याला सांगितलं तेव्हा ते ग्रहण करण्यासाठी आपणही जिज्ञासू असायला पाहिजे. जिज्ञासा जागी झाली पाहिजे, उत्सुकता निर्माण व्हायला पाहिजे. काय प्रभू, कोणती गोष्ट आहे, कशा पद्धतीने मी पालन करावं? म्हणून लक्षात ठेवा, जसं एखादा चित्रपट किंवा एखादा सिरियल पाहताना जी उत्सुकता निर्माण होती ना, आता मला आल्यावर त्या मीनाक्षीने प्रार्थना केल्यावर मला ते बरं वाटलं की देवा, आम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होतो की हा बायबल स्टडी केव्हा चालू होणार. ती जिज्ञासा आहे, ती का तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली? कारण देवानं तुमचे डोळे उघडलेले आहेत. काही लोक इथं येण्यासाठी त्यांच्याकडे कारण न येण्यासाठी कोणतं कारण आहे, पण आमच्याकडे कारण एकच आहे, आता देव आमच्याशी काय बोलतो. एकच कारण, दुसरं कोणतं कारण नाही. सोमवार आहे म्हणून नाही, आणखीन एक काहीतरी आम्हाला आवश्यक आहे ऐकण्यासाठी म्हणून नाही. देव आज काय उलगडून सांगणार आहे, ती जिज्ञासा. आज काय सांगणार आहे देवा, काय तुझ्या मनामध्ये आहे? आणि लक्षात ठेवा, पवित्र शास्त्र हे रहस्यानं भरलेलं पुस्तक आहे. बरं, त्या जीजस इंडिया टीव्ही कडे तो संदेश तिकडे सांगितला गेला, त्या सगळे ते टीव्हीचे लोक माझ्याकडे आले. ते म्हटले, पास्टर एक गोष्ट सांगू का? आता मराठी बंद करा, हिंदी आणि इंग्लिशवर कॉन्सन्ट्रेशन करा. का? कारण जे तुमच्याकडं रहस्य आहे ना, हे हिंदी भाषेत आणि इंग्लिश मध्ये कोणाकडे नाही. आम्ही शोधले वक्ते तर आम्हाला कळालं की वक्ते हिंदीमध्ये प्रीच करण्यासाठी नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. हे रहस्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे. काय धन्यता आमची की देव मराठीमध्ये आम्हाला देतो वाक्य. हालेलुया. पुष्कळ ते म्हटले, आम्ही सगळीकडे फिरलो. ते म्हटले, एखादा चांगला टीचरचं नाव सांगा. नाही हो, आमच्याकडे वक्ता नाहीये. देवानं एक चांगली गोष्ट, ते पण दुर्लक्षित शहराकडं, जिथं निसर्ग सुद्धा लक्ष देत नाही, तिथं देवानं लक्ष पुरवलं. हालेलुया. निसर्ग पण विसरून जातो पाऊस पाडायचा, पण देव वचनाची भरपूर या शहरामध्ये पाठवत आहे. म्हणून देवाच्या लोकांना जिज्ञासू असा, काय पवित्र शास्त्रामध्ये बायबल स्टडी काय झालं?
घ्या, कारण ते आमचं मिस होईल. आमच्या आयुष्यातला एक बायबल स्टडी जाईल. येशू येण्याच्या अगोदर जेवढं पाहिजे तेवढं आम्हाला मिळालं पाहिजे. आणखीन रहस्य सांगा. तुम्ही मला जा विचारा, मी तर जा विचारा. का कॅन्सल आहे? कॅन्सल थँक्यू म्हणू नका. ते म्हटलं पाहिजे की जिज्ञासा, काहीतरी अजून काहीतरी मिळणार आहे. मी नेहमी बोलताना सांगतो, अरे हे कधी संपतं, अजून मला नवीन खूप विषय ते द्यायचे, आणखीन काही गोष्टी त्या मला लोकांपर्यंत न्यायच्या. मला जिज्ञासा आहे तुम्हाला देण्यासाठी, आणि तीच जिज्ञासा मला घेण्यासाठी असावी. प्रभू, तुझ्या वचनातलं रहस्य मला उलगडून सांग, तुझ्या वचनातलं गुपित मला समजावून सांग. एकदा का देवाच्या वचनामध्ये तुम्ही घडून गेला ना, जो जेवताना जो चवदारपणा, मी मिष्टान्न खाता खाता जी चव घेताना, काही लोक जेवताना फार सुंदर जेवतात. त्यांना बिर्याणी वाढली ना, मटण बाजूला काढतात, भात बाजूला काढतात, आधी भात खाऊन घेतात आणि नंतर मस्त मटणावर ताव मारत बसतात. ते खाण्याची पद्धत आहे. तसं देवाचं वचन आहे. घ्या घ्या घ्या, नंतर घरी जाऊन एक एक पीस बाजूला काढा. हो, आज जे देव बोलला ते अद्भुत आहे. त्याची चव तुम्ही घेत बसाल ना, मला तुम्हाला सांगू द्या, एक प्रकारची जिज्ञासा तुमच्यामध्ये निर्माण होईल की देवाच्या वचनातलं गुपित मला समजावं. म्हणून जे कारण आम्ही पाहिलं, इस्रायलीने सत्याला किंमत दिली नाही, त्यामुळे डोळे, देवानं त्यांचे डोळे आंधळे केले, विदेशांचे डोळे उघडले. दिलेल्या सुंदर सत्याला नेहमी किंमत द्या. म्हणून लक्षात ठेवा, तो शब्द वापरा, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तुमच्या येणाऱ्या पिढीने तो वाचावं. तुम्ही गेला तरी तुमची वही कोणीतरी वाचावी. त्याच्यामध्ये असं, सत्य हे सुंदर असतं. सत्यामध्ये कुठली कुरूपता नाही, सत्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. सुंदर सत्याला किंमत न देणारे लोक. ध्यान देऊ नये का, प्रत्येक आज्ञा ही सुंदर आहे. देवाचं वचन सुंदर आहे. कोणी किती पण त्याच्यामध्ये खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला, तो त्याला विरूप करण्याचं काम करत आहे. हे सत्य आहे तसं स्वीकारायचं. कधी त्याच्यात खाडाखोड करू नका, बदल करू नका. जसं आहे ना प्रभू, हे तुझं सुंदर सत्य आहे, त्याच्यात दुरुस्ती आमचं काही करू नका. जसं मी रविवारी वचन ऐकतो ना, 9:30ला यावं हे सत्य आहे. 9:40 ही त्याच्यामधली दुरुस्ती आहे, 9:45 दुरुस्ती आहे, 10:30 त्याच्यातली दुरुस्ती, त्याच्यातला कुरूपपणा आहे. म्हणून लोकांना एक्सक्यूज देऊ नका, काल देऊ नका. हे सत्य जे ना, तुम्हाला मी काय शिकवतो, तुम्ही लोकांना जाऊन शिकवायचं आहे. 100% सत्य. ते सत्य स्वीकारा, सत्याला किंमत द्या. त्यांना वेळेचं सत्य, त्याला कारणाचं, त्यांना बोलण्याचं सगळं सत्य समजावून सांगा. त्यांना अर्पणाचं सत्य सांगा, त्यांना दशांशाचं सत्य सांगा. त्याच्यात त्यांना तडजोड करू नका. सुंदर देवानं सांगितलेल्या उत्पन्नाच्या 10व्या भागातला सुंदर 100% सत्य तुला 100% द्यावं लागेल. तो जो भाग आहे ना, 10वा भाग म्हणजे 10वा भाग, हे सुंदर सत्य त्यांना सांगा. त्यांना तडजोड सांगू नका. जे आहे तो तुला जेवढं मिळालं तेवढं द्या. हे सुंदर सत्य शिकवा. आणि मग तो काय म्हणतो माहिती, हे सुंदर सत्य या लोकांनी स्वीकारलं नाही, परराष्ट्रीयाने स्वीकारलं. परराष्ट्रीय लोक धनवान व्हायला लागले, पण देवाचे लोक गरीब व्हायला लागले. किती वाईट गोष्ट आहे ना. तुम्ही लक्षात ठेवा, सेल ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही लोकांकडे जाताना त्यांना 100% बायबल मधलं सत्य त्यांच्या मनावरती बिंबवा. मी बिछाण्यावरती पडल्यावर देव माझ्याशी काही गोष्टी बोलत होता, आणि मी एकदा रात्री असाच जाग आली, आणि जाग आल्यावर देव त्या ठिकाणामध्ये बोलत आहे, या सोलापूर मधलं दारिद्र्य, या सोलापूर मधलं पाप, या सोलापूर मधले सगळे शाप निघून जाण्यासाठी, त्या लोकांना 100% वचनाविषयी सांगण्यासाठी तुझ्या लोकांना अनेक मंडळांमध्ये पाठव, की ज्या मंडळ्या मेलेल्या अवस्थेमध्ये, दुरावस्थेमध्ये आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, ज्यांची आत्मिक स्थिती खालावलेली आहे, या लोकांना, तुझ्या लोकांना पाठव. ते तुझे लोक, त्यांनी सत्याचा अनुभव घेतलेला आहे. आता जाऊ दे त्यांना, त्यांच्याकडे जाऊन सांग त्यांना ते सत्य सांग. घराघरामध्ये जाऊन ते सत्य सांग. पहा मी कसं महाराष्ट्र बदलून टाकतो, देश बदलून टाकतो. देवाच्या लोकांना परमेश्वराचं वचन आज एक ओझं घेऊन आम्हाला लोकांपर्यंत जायचंय. कशासाठी? आंधळेपणा निघून जावा. त्याला बरंचसे लोकांना माहित नाही. ज्या परिवारात तुम्ही जाल, त्या परिवारातल्या लोकांना सुंदर सत्य सांगण्याची जबाबदारी तुमची. रहस्य त्यांना सांगा, तडजोड करू नका. असू द्या गरीब, सत्य सांगा त्यांना. कुठल्याच वचनाच्या बाबतीमध्ये तडजोड करू देऊ नका. प्रत्येक वचन, वेळ नाही म्हणून त्यांना म्हणू नका तुम्ही 11ला या, नाही, सुंदर सत्य सांगा. तुम्ही काही झालं तर देवाच्या मंदिरात ठरलेल्या वेळी या. पहा तो अनुभव ते घेईल. देव त्यांची वेळ बदलून टाकेल, देव त्यांची परिस्थिती बदलून टाकेल. त्यांना ते सत्य समजावून सांगा. कधी त्यांना तडजोड करू देऊ नका. आराधनेच्या बाबतीमध्ये कधी तडजोड करू देऊ नका. जे आहे तसं सांगा.
जो एन्जॉय तुम्ही आराधनेमध्ये करताना सेल्फच्या माध्यमातून घरी गेल्यावर त्यांना ती सांगा, मंदिरात आल्यावर तुम्हाला नुसतं बसायचं नाही, तिथं देवाला तुमच्यातलं 100% तुम्हाला द्यायचे, आराधना 100%. तुमच्या शेजारची व्यक्ती जर तुमच्या आराधनेमध्ये सहभागी होत नाही ना, तर त्या व्यक्तीला तुम्हाला बोध करणं गरजेचं आहे, जाऊन सांगितलं पाहिजे. चर्चमध्ये आम्ही कधी कधी लोकांना सांगतो, तुम्ही या, देव तुमचे प्रश्न सोडवेल नाही हो. त्यांना सांगायचं, तुम्ही देवाला, देवाचं जे आहे ना तुमचं समर्पण, तुमच्या प्रार्थना, सगळं काही देवाला 100% द्या. पहा मंडळी पुन्हा एकदा किती मोठ्या गौरवानं, मोठ्या जोमानं वाढेल आणि काय या सोलापूरमध्ये मोठं काम होईल, महाराष्ट्र बदलला जाईल, देशामध्ये मोठी क्रांती घडेल. म्हणून बायबल सांगतं, या लोकांना देवानं आंधळ केलं. धन्य लोक आम्ही आहोत की देवानं त्याचं रहस्य आज रात्री आम्हाला उलगडून सांगितलेलं आहे. देव करो पुढच्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी पवित्र आत्मा तुमचं सहाय्य करो. आपल्या जागेवर